म्हटलं होऊन दे आईच्या येतानाच येत काय रे बापरे बाप बेकार परिस्थिती जळाला पलटी थंय झालं आणि जळाला इथपर्यंत काय खरी आहे बघा. हो जो इलाको इकडे जा तिकडे होता काय बोलायचं आता बघा. डांबर अजून ओला आणि त्यातून अजून वास येतात पेट्रोलचा कारण की अजून याच्यात पेट्रोल आहे बघा. ओला तर दिसतं नाही पाण्याने झालं नाही पूर्ण पेट्रोलच आहे ते बघा. पूर्ण जो इलाका तुमका दिसतो ना ओले ओले बघा सगळं पेट्रोलच आता अजून हेच आहे. आणि नमस्कार मित्रांनो. सो ॲक्च्युली हे बघा सकाळचे 8:30 वाजल्यात. आज 31 डिसेंबर 31 आहे आज. सकाळचं आमचं वातावरण बघा मस्तपैकी बघू शकता तुम्ही. मस्तपैकी सकाळवरून पडला. परिस्थितीसाठी ना त्या गाडीची मोठा विषय आहे म्हणजे तो बघण्यालायक आहे आणि बघा कसा आहे ते. आणि गाडी थोडीशी सेफली चालवत त्यांनी पण सेफली चालवली असेल. काय इश्यू झाला असेल की आपल्याला माहिती नाही. 5:30-6 एक जास्त पण संध्याकाळ नव्हती इवन एवढं पण काय नव्हतं. हां थोडं ट्रॅफिक वाढलं आहे. गगनबावड्याचा थोडासा बंद असल्यामुळे कधी इकडून ट्रॅफिक जास्त आहे आमच्या फोंडा गटातून असा कधी विषय होतो. ट्रॅफिक जास्त आहे एवढं तर आहे मी सांगू शकतो. पण काय झालं ते कसं माहिती नाही. बट आपण ऑलमोस्ट संक्षिप्त घेतलेलं होतं तिकडे ते तुम्हाला दाखवलं आहे कसा तो व्हिडिओ नक्की सांगा बघा. आणि जे अजून थोडीशी एक्स्ट्रा माहिती असेल ते तुमका मी खाली डिस्क्रिप्शनला टाकली आहे. सो ती पण तुम्ही वाचा. ज्या येणाऱ्या नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. हे नवीन वर्ष आपल्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला भरभराटीचं सुख आणि शांतीचं लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि 31च्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. थोडंसं काळजी घ्या आणि एन्जॉयमेंट खूप जास्त करा. सो चला तर आपण डायरेक्ट आता जाऊया आपल्या व्हिडिओकडे घाटावर. सो चला व्हिडिओ म्हटलं होऊन दे आईच्या येतानाच येत जाऊया. काय रे बापरे बाप बेकार परिस्थिती जळा पण जळा सगळं वाटतं काय नाही काय जळा आहे. डांबर आहे बघा काय. अरे याची आग खाली येत होती आपल्या नाही खाली बघितलंच ना घाटात ना खाली आमच्या घरात येत होती आवाज याची. मस्त विषय बापरे बापरे बघा काय ठेवणार ना. आमका वाटला की यासाठी खाली पडलो म्हणजे यासाठी खाली पडलो असा पण तसा नव्हता तो इकडेच पडलो काय ठेवल्याने नाही. बापरे बाप टायर साहेब रिंग फक्त ठेवली बघा. सगळं एवढं स्पोर्ट जातो म्हणतात की सगळं झाला आहे बघा पूर्ण. बापरे बाप डांबर झाला डांबर ही परिस्थिती आहे. जाग्याक मेलो म्हणतात काय त्याच्यातलं जाग्याक मेलो ड्रायव्हर आणि स्फोटच घेतला ना त्यांना. पण पडली कशी वरना खाली पडली आईना पडली असं ना. बापरे बाप काय डिस्पोटी आहे. वरती जात होतो काय हो भय वाटतं वरती जात होतो काय. बापरे इकडे हायवे आहे आमकावटला इकडे लाईट दिसता आमकावटला थोडासा वरती येतात तुम्ही तो इलाको ना सगळंच जातो मग वास अजून हई येतात स्मेल. हां टांकी वाटलंच पाहिजे ओला ओला आहे तुला आता अजून पेट्रोल होता. काय परिस्थिती आहे ती झाली आहे ती बघा ही शपथ. माका पण संध्याकाळी समजलं मग आग पेटली आमका वाटलं कधी आग असता कोणतरी सिगरेट वगैरे टाकता कळाड असता आता कळाडा सुकली जाती हो हो माझ्या मते वरना खाली पडलो हो बघा. ओके समजलं बघा वरना खाली पडलो तो त्याच्यामुळे तो इकडेच येतो सगळं घसरत येऊन खालीच येतो तो खाली होतो असं उलटं झालं झाल्यामुळे त्यासाठी काय झालं. बापरे काय रे आता वरना पडलो वरना पडलो तो पण हां थैना आपण बघितलं वर थैना तो पडलो वास अजून हय मारता मागा कायच होणार नाही रे कायच नाही सांगाडू पण नव्हतं नाही. हां डांबर डांबर वगैरे उतरून गेला त्याच्यापर्यंत गेला काय परिस्थिती. आणि जरा तो इलाको बघा हय पडलो होतो इलाको इकडे झालं म्हणजे कारण की काय माहिती आहे त्यातले पेट्रोल असं झालं इकडे झालं स्फोट झाला त्याच्यामुळे काय शापच झाला आहे काय तोडूकच व्हाय आता काय खरा नाही ह्या खाली पडत झाला नाही पूर्ण सगळं तिकडचं पूर्ण एरिया काय उत्पन्न झाला तो डांबर अक्षरशः डांबर झाला. 2 दिवस झाले आमका पण नाही माहिती. संध्याकाळी 10-11:30 नंतर मेसेज येऊ लागले व्हॉट्सअपला वगैरे की जा तेव्हा आमका समजला याची लपटे खाली दिसत होते आमच्याकडे. एवढी परिस्थिती बेकार आहे बघा. आणि ॲक्सिडेंट लय बेकार आणि म्हणतात जागच्या जागीच ड्रायव्हर जातो जागच्या जागीच मेलो म्हणतात
तर तुमका एक मी हे दाखवते. कोणती होती? भारत ना काहीतरी HP होतं की भारत होता? वलच्या होते मध्ये येत होती वाटतं वलना. त्यांची गाडी घाटात नाही होती. आमच्या वरती वादावर करत ना पेट्रोल पंप होंडा वलचं पेट्रोल पंप केळाच्या आंब्याकडचं तिकडची तिची गाडी होती. सो जास्त वेगळीच मेहनत बघा काय अवस्था बेकार. बापरे बाप आदत झाली. MH07X147 नाही आणि जागच्या जागीच जो तो आत्मा ड्रायव्हर ना तो मेरो म्हणतात. सो अजून पण त्याच्यात काय कन्फर्मेशन माहिती नाही काय झालं आता, पण याची तुम्ही माहिती घेऊ शकता. तर अशाने आम्ही आता वरती गेलेला व दिंडीसाठी जाताना आम्ही काय दिसला तर बोलला जाणं आता काय करूची गरज नाही, येताना आपण करूया. सो आपल्या वरच्या विंडो मग तर आपल्या वरच्या विंडोकडे वादावरकर त्यांच्याकडे जात होती गाडी. वळणा येत होती कोल्हापूरवरनं त्यांचा पेट्रोल घेऊन, पण अशी विसर की वळणं ती खाली झाली आणि टर्निंगला वाटतं. आणि सो इथेच स्फोट झालं त्याचं. आणि काय झालं तेव्हा कायच राहिला नाही गाडीचा. गाडीत होतो तो पण राहिला नाही अशी परिस्थिती आहे. म्हणून खूप गाडी तर आमचं घाट एवढं ह्या नाही तरी पण काय झालं तर काय माहिती, आपण सांगू नाही शकत की ते काय झालं असेल, कुठे काय प्रॉब्लेम झाला असेल. बट लय हालत अवस्था बेकार काय झालं आहे ते. बापरे बाप. म्हणजे लोक इथून अक्षरशः थांबले, इकडच्या तिकडे गाड्या थांबल्या नाही, तिकडच्या इकडे थांबलेल्या जेणेकरून स्फोट होऊ नये. कारण की पेट्रोल आजूबा आपल्या गाडीत पण पेट्रोल असतं. स्फोट एवढा आलेला काय एकदम भडका उडालेला. सो हे बघा वरून गाड्या जातात इकडून इकडून. सो इकडून गाडी जाऊन असा टर्न येतो. सो आपण बरोबर खिंडीच्या खालीचा. सो हे जास्त लांब पण नाही. सो असं झालं आहे. सो आता काय बोलू शकत नाही. सो काळजी घ्या जे आपले येत असतील खाली आणि यांची घाटातून वगैरे थोडं चालवताना फक्त काळजी घ्या बस, बाकी आता आपण काय सांगू नाही शकत. सो याच्यातली जी व्यक्ती होती ती इथे जागच्यागी मृत्यू पडली. सो ह्याच्यातलं तुम्हाला अजून काय असेल तर मी सांगेन संक्षिप्त खाली देत. मी थोडंसं न्यूज अजून थोडंसं वाजेन कुठून काय आणि काय. पण आमच्या जे वादावरकर होते ना त्यांच्याकडे गाडी येत होती वरच्या पेट्रोलमध्ये म्हणजे आमच्या केळाच्या आंब्याकडचं पेट्रोल पंप तोच ना रे त्याच्याकडे जात होती. सो त्यामुळे पोखऱ्यांचं पंप त्यांचं नाव आहे ना मला तोंडात ना. पोखऱ्यांचा जो पंप ना पेट्रोल पंप त्यांच्याकडे जात होती गाडी वरना. सो ह्या संध्याकाळी झाला 6:30-7च्या म्हणा ना काहीतरी 5:30-6च्या मन हे झाली दुर्घटना. आणि आमका खाली दिसत होती. आमका वाटलं होते सिगारेट मारला आणि आग पेटली असत, पण असं काय नव्हता. आणि एकदम वाट लागली बघा जो असतो तो इकडे सगळंच पूर्ण जळून गेलं. आणि पण इकडून गाड्या चालत आहेत. बापरे बाप कायच राहू ना काय बघा तो जळण थंयच्या थंय झाला. तिकडचं जे भेटले ते जळून खाक झाले शाक. बापरे बाप परिस्थिती झाली आहे बघा. असं झालं असं. त्यामुळे जी टाकीत रोड पडून टाकीचं फुटून त्या साईडीक गेला. त्यामुळे इकडे भडकू होता सगळं. या झाडाचा काय माहिती नाही, झाडात काहीतरी करू काय तोडून टाकू तोडू काय आता काय खरा नाही. आणि इकडून आपल्या गाड्या जातात तिथे खाली फोंडा आणि त्यासाठी कोल्हापूर. सो काही बेसिक व्हिडिओ दिलं आहे बघा कसं काय फोंड्यात काय परिस्थिती आहे सध्या. आणि भीतीचं वातावरण होतं त्या दिवशी काय झालं आणि काय नाही. सो व्हिडिओमध्ये आहे बापरे बाप लय अवस्था बेकार झाली. सो हे बघा बाबा कोण आतमध्ये काय होतं कसं होतं हे जरा मी त्यांना नक्की वाचेन तुमका आणि खाली पण सांगेन डिस्क्रिप्शनला कोण कुठे काय होतं. सो तुर्तास एवढं आता. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करू विसरू नका. सो चला आता आपण जाऊया खाली घरी जाऊया. सो तो दिंडीचा व्हिडिओ येईल तो पण तुम्ही बघा. सो चला पलटी थंय झालं आणि जळाला इथपर्यंत काय खरी आहे बघा. हो जो इला इकडे जा त्या तिकडे होता काय बोलायचं आता बाबा. सो चला आता आपण जाऊया. डांबर अजून ओला आणि त्यातून अजून वास येतात पेट्रोलचा. कारण की अजून याच्यात पेट्रोल आहे बघा. ओला तर दिसतं नाही पाण्याने झालं नाही पूर्ण पेट्रोलच आहे ते बघा. पूर्ण तो इलाका तुमका दिसतं ना ओले बघा सगळं पेट्रोलच आता अजून हेच. आणि माझ्या 2 दिवस झाले ना काल परवा झाला ना आपल्याकडे. सो या परवा झाला म्हणजे आज तारीख 4 तारखेक झाला नाही संध्याकाळी. बापरे बाप. सो ॲक्च्युली तुमका मी व्हिडिओ दाखवलेला आहे काय व्हिडिओ पैसे त्याने बिचार तो बाहेर येत होतो हे
ड्रायव्हर, पण त्याला योग भेटला नाही आणि तो पेट्रोलच्या ह्याच्यात तो हे झालं. आणि जागच्या जागी तिकडे हे झालं म्हणतात, काही जण म्हणतात बाहेर दिलेलो आणि काही जण म्हणतात की तो आतमध्येच होतो. त्याला काहीतरी आतमध्ये थोडीशी इजा झाली, त्याच्यामुळे त्याला बाहेर येताना भेटला नाही आणि तो पेट्रोलच्या स्पोर्टमुळे तो काय भेटलो नाही, ते काही योग भेटला नाही, बाहेर योगच भेटला. त्याच्यामुळे त्याचं बिचारा जागच्या जागी मृत्यू झाला त्या ड्रायव्हरचा. सो असं आहे. आणि ॲक्च्युली खूप सेफली, आणि ॲक्च्युली पेट्रोल टँकर असल्यामुळे ना तो लगेच पेट घेतो आणि तो माझ्या दबावाने खाली पडला आणि कदाचित ते दबावाने तो बाहेर पडला आणि तो स्पार्किंग झाल्यामुळे कदाचित ते पूर्णच हे झालं, स्फोट झाला मोठा. एवढा स्फोट झाला की मोठे मोठे लपटे दिसत होते आमका घराकडनं. तर आमका वाटलं एक कोणतरी बनवू आपलं टाकण्याचा सिगरेट वगैरे घालून. खूप जण करतात असं आणि सिगरेट वगैरे घेतात आणि टाकतात. सो आपण काय तसं बोलू शकत. तुमका माझा व्हिडिओ कसं वाटलं नक्की सांगा. चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑल करा, जेणेकरून तुमका माझे सगळे व्हिडिओ असे भेटत जाते. आणि थोडं पण माझं रिपोर्टिंग आहे तुमका कसा वाटला नक्की सांगा. थोडंसं नवीन काहीतरी रिपोर्टिंग केलं आहे, नक्की कसं वाटलं तुमका नक्की सांगा. आणि अजून त्या ॲक्सिडेंटबद्दल माहिती घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनला नक्की वाचा. फोंडाघाटमध्ये 12-5 ठीक आहे, म्हणजे चव्हाटा, त्या चव्हाट्याची जत्रा आज आहे 31st महालक्ष्मी कॅन्टीनमध्ये पण तुमका भेटून जाईल लिहिलेलं असता. सो चव्हाट्याची जत्रा फोंडाघाटची. सो आज जत्रा, सो आज जत्रेक आपण जाऊचा. सो तो पण तुमका व्हिडिओ भेटून जाईल या 1-2 दिवसात. सो तर सर्वांना हॅपी न्यू इयर. चला भेटू पुढच्या वर्षामध्ये. सो चला बाय, गुड नाईट.